शेतकरी बांधवांनो, राम राम नमस्कार. मी गजानन धुमाळ, ग्लोबल ॲग्रो एजन्सी, तामसर रोड, अर्धापूर. आज बघत आहोत हळद हे पीक. सरेगाव, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड या शिवारातील हळद आहे. आणि या हळदीसाठी आपण 2 खताचे डोस फवारणी ड्रिचिंगची निगा दिली असता हळदीत काय बदल झालेला आहे पीक पाणी करण्यासाठी आपण आलो आहोत. बघूया किती काय फरक आहे. नमस्कार, मी गजानन धुमाळ, ग्लोबल ॲग्रो एजन्सी, तामसर रोड, अर्धापूर. आज सरेगाव येथे आपण आलो आहोत, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड. आपण बघत आहोत हळद हे पीक. आणि हळद पिकांना आपण जे यावर्षी अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे बरेचसे हळदीचे प्लॉट पिवळे पडले आहेत, त्याला करपा लागलेले आहे, तिडकी लागलेली आहे आणि त्यामुळे सड लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असताना म्हणत आहोत. परंतु आपण ग्लोबल ॲग्रोच्या माध्यमातून या हळद पिकाला जे काही खताचा डोस, वेळोवेळी पाहणी, त्यानंतर फवारणी, ड्रिचिंग हे दिल्यानंतर हळदीमध्ये एवढा पाऊस पडूनही याचं जे डेव्हलपमेंट आहे ते बघत आहोत की अतिशय पानामध्ये रुंदपणा, हिरवळ आणि कुठल्याही पद्धती याच्यावर तिडकी नावाचा रोग दिसत नाही. तरीही आपण पीक पाणी करताना शेतकऱ्याचं काय मनोगत आहे हे जाणून घेऊया. राम राम. आपलं नाव? लक्ष्मणजी गिरे पाटील हे आहेत शेतकरी. यांनी हळद घेतलेली आहे आणि त्यांचं काय मत आहे आपण जाणूया. तर मला हे सांगा की काय वाटते हळदीचं, आपण निरीक्षण केलं असता काय दिसते हळदीमध्ये फरक चांगला आहे की. हो. पानामधली रुंदी कशी आहे? रुंदी चांगली आहे. पहिलं आपण टाकण्याच्या अगोदर लहान होतं, पण आता रुंदी वाढली की. याच्यातल्या हरित दर हिरवळ कशी दिसते? हिरवळ आहे. आणि फुटे वाढ किंवा याची जी तसं आपल्या भागात थोडंसं जमीन कशी आहे? काळीची जमीन आहे. गाडीच्या आणि पाणी धरतात, चेंदाडी. तरीही ही हळद हे पीक आपल्याला खूप चांगलं वाटलं आहे. आजूबाजूचे आपण बघले हळदी, तर ते फरक, त्याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला? त्याच्यापेक्षा याचं चांगलं. तर इकडे फुटे बरोबर काय आपण आता उपटलेली आहे. तर या परिस्थितीमध्ये हे जे खोंब आहे ते बघा, तर अतिशय जाड, त्याच्यानंतर पिवळं दिसते. काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटते. चांगलं वाटतं. तर हे त्यातला फरक दिसतो. फुटे बघत बरं. एका जागी इथं 1 2 3 फुटे झालेले आहेत. 2-3 फुटे याला झालेले आहेत. तर आपलं काय नाव पाहू? गुरुलिंग मठपत्ती. गुरुलिंग. कुठले म्हणजे आपण? मुगुडची. तर आता या परिसरात तुम्ही हळदी बघत आहात. हो. तर बरेच हळदी बघले असेल तुम्ही. तर ही हळद आणि बाकीच्या हळदी तुम्हाला काय बदल वाटते? बरं असंच बरं. बरोबर. काय बदल आहे नेमका? त्याच्यामध्ये हिरवा पान आहे आणि चांगलं पान आहे, तुडतुडा नाही, करप्या नाही आणि पान खालेले नाही. करेक्ट. याच्यावर कुठला रोगराई नाही, कीटक नाहीत आणि हिरवळ खूप चांगली आहे, वाढही उत्तम आहे. ठीक आहे. जबरदस्त. हे क्वालिटी चांगली दिसते का? चांगली आहे, जबरदस्त. तर तुम्ही हे सांगा पुढे. आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी हळद घेतलेली आहे. तर हे कंडिशन बघून तुम्हाला काय वाटते एक शेतकरी म्हणून? नाही, माझी दरवर्षी नव्हती अशी, कधीही नव्हती. मी आता लावतो तेव्हापासून नाही. फक्त एका शिवारात आली आपल्या 30 गुंठ्यात वरच्या घरापासून. बरं. इकडल्या रानामध्ये नाही आलीच नव्हती. तर आता हे तुमचं रोडला शेत आहे. बरेच शेतकरी बघतात, वाटत येताना जातात. तर हे बघून, तुमचे हळद बघून तुम्हाला काय म्हणतात शेतकरी? नंबर 1 आमचा रानाहून. रानापेक्षा रानाहून म्हणत चांगली आहे. आता निवग्याच्या जमिनी नाहीत. निवग्याच्या जमिनी मध्ये सुद्धा अशी हळद नाही. निवग्या शेतकरी हळद बघल्यावर काय म्हणते तुम्हाला? बघतात ना, या जमिनीवरून खूप चांगली आली म्हणतात. जमिनीच्या प्रमाणे हळद ही चांगली आली. चांगली आली. बरं. तर हे जे आपण निगा दिलेली आहे याचं तुमचं सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान कसं आहे, काय वाटतं तुम्हाला? समाधान नाही तर काय झालं, आता आपण खर्चच केला तसा. तुमच्या मनावर केला, जे म्हणाल ते समाधान आहे का? समाधान आहे. आणि ह्याचं जे आता जे फरक दिसते हे हो ना, समाधानकारक आहे. तर अनेक शेतकरी व्हिडिओ बघतात. तर शेतकऱ्याला तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता किंवा काय मार्गदर्शन करू इच्छिता किंवा काय सांगू इच्छिता? आपण जर पुसलं आपल्याला कोणी तर आपण सांगू शकतो ना. भाषानं असं आपण वापरलेलं आहे. बरं. आणि जे काय तुम्ही जे सांगलं ते टाकलेलं आहे आपण. बरं. इतर दुसरं कोणतं काय टाकलं. तर हे इथं यांचं मनोगत की अतिशय हळद उत्तम पद्धतीची आलेली आहे. पानामधली रुंदी असेल किंवा मग फुटव्याची वाढ आणि अतिशय म्हणजे गडद असा हा हिरवागार प्लॉट दिसतो आहे.
तर शेतकरी बांधवांनो, ही हळद बघून आपल्याला काय वाटते? एवढा पाऊस झालेला आहे, या कंडिशनमध्ये आपण अनेक पिकं बघितली असता हळदीचे बरेच पिवळे पडले किंवा मग त्याला सड लागलेली आहे, विविध प्रकारचे रोगजन्याने ती हळद ग्रासली आहे. परंतु ही हळद अतिशय उत्तम, ही याची क्वालिटी दिसत आहे. शेतकऱ्याचंही मनोगतामध्ये त्यांचं समाधान आहे, सॅटिस्फॅक्शन आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर कमेंट करा. चला. आपण बघत हळदी पीक एकाच ठिकाणी नाही तर पूर्णतः चारही बाजूने अतिशय हळदीमध्ये हरितद्रव्य दिसत आहे. पानं रुंद रुंद डौलदार असे हे दृश्य आपण बघत आहोत. एकच द्या शेतकऱ्यांचा विकास. ग्लोबल ॲग्रो एजन्सी, तामसा रोड, अर्धापूर. मी गजानन धुमाळ हा व्हिडिओ टिपलेला आहे.